आपण पाहत आहात कीर्तिवीर लाईव्ह, बहुजनांचा बुलंद आवाज। 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली। या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे। याच्या निषेधार्थ निवासी चाळीसगाव येथील डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करीत निषेध व्यक्त केलाय। या गुन्ह्यातील पीडितांच्या समनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन 17 ऑगस्ट 2024 सकाळी 6 ते 18 ऑगस्ट 2024 सकाळी 6 पर्यंत अशी 24 तासांची सेवा बंद ठेवली। आंदोलन ठिकाणी महिला डॉक्टर उज्ज्वला देवरे आणि डॉक्टर सुनील राजपूत यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि त्यातच डॉक्टर असलेल्या एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना कोलकाता येथे घडली आहे आणि त्या निषेधार्थ तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे, आता सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारकडून आमचे जे विद्यार्थी गेलेली आहे ती खूप स्ट्रगल करून तिथे गेलेली आहे आणि की आम्हाला ज्या प्रीमायसेसमध्ये आमच्या मुली कुठल्याही क्षेत्रात असो, आमचं प्रोफेशन असो किंवा कुठल्याही क्षेत्रात मुली काम करत असतील, विमेन्स काम करत असेल, तर त्या तिथे सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि ह्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्ण त्या रुग्णालयाची, त्या प्रीमायसेसची राहिली पाहिजे आणि त्या अथॉरिटीची राहिली पाहिजे आणि आमच्या मुली घरापर्यंत सुरक्षित पोहोचल्या पाहिजे, कामाच्या जागी पण सुरक्षित असल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरं, जशी विमानतळावर तुमची सुरक्षा असते तशी रुग्णालयाला पण सुरक्षितता मिळाली पाहिजे। दुसरी गोष्ट, प्रोटोकॉलप्रमाणे सुरक्षा अधिकारी आणि पोलीस तिथे राहिले पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे जी मुलगी तिथे काम करते तिला पण तेवढी सुरक्षा मिळाली पाहिजे आणि सगळ्यात चौथी म्हणजे की लाडकी बहीण ही योजना जशी आहे तशी सुरक्षित बहीण योजना पण राबवली गेली पाहिजे अशी आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे। त्या बहिणींना जर सुरक्षा नसेल तर मी असं म्हणेन की ह्या देशाची भावी पिढी कशी घडणार आहे। आपण म्हणतो की बेटी पढाओ बेटी बचाओ, पण तुम्ही बेटी पढवत असताना तिच्या सुरक्षेबद्दल आपण काय गांभीर्य आहोत ही आमची सरकारला विनंती आहे, PM ऑफिसला विनंती आहे। ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजना राबवत आहेत, मॅडमने सांगितल्याप्रमाणे या सर्व माता बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे। डॉक्टर हा नेहमी सॉफ्ट टार्गेट असतो। डॉक्टरांवर होणारे हल्ले, हॉस्पिटल होणारे हल्ले, या पद्धतीने जे काही नियम किंवा जे कायदे झाले पाहिजे ते कायदे फक्त कागदावर होतात, ते अंमलात येत नाही आणि म्हणून आज ह्या देशाचा डॉक्टर असुरक्षित आहे। तो विद्यार्थी असो किंवा मग तो प्रॅक्टिशनर असो। आपण सर्वांचा सरकारला एकच म्हणणं आहे, एकच आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने कोविड काळामध्ये, कोरोना काळामध्ये तुम्हाला आम्ही देवाची उपमा तुम्ही आम्हाला दिली, आम्ही देव नाहीत, पण ज्या काही सेवा आम्ही देतो, निस्वार्थपणे आम्ही ज्या काही सेवा देतो, त्या सेवेला या जनतेने आमच्या पाठीशी उभं राहून या झालेल्या अमानुषपणे झालेल्या या बलात्कार, या हत्येवर आमच्या सोबत असलं पाहिजे आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे, एवढीच आमच्या संघटनेची मागणी। नियमित बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या। या दरम्यान सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन चाळीसगावचे पदाधिकारी यांनी सभासद चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले। कीर्तिवीर लाईव्ह साठी रवींद्र गोष्टी, चाळीसगाव।